अधिवेशनात त्या शाळा होणार अनुदानासाठी घोषित, त्याचसोबत अघोषित शाळा असतील, त्रुटी करणाऱ्या शाळा असतील, या शाळांच्या विषयावरती लक्ष केंद्रित करून प्रचलितचा जो मुद्दा आहे, तो मागे पडत चाललेला आहे का? त्याची सद्यस्थिती आज आपण बघणार आहोत. त्यानंतर ज्या अघोषित शाळा आहेत, त्याचसोबत करणाऱ्या शाळा आहे, यांचा अनुदानाचा जो प्रश्न आहे, तो दिवसेंदिवस रेंगाळत चाललेला आहे आणि त्यामुळं इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या निकाल प्रक्रियेवरती आणि अघोषित शिक्षकांचा बहिष्कार राहणार आहे का? या संदर्भात शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांद्वारे काही माहिती जी आहे ती समोर येत आहे. नेमकी काय माहिती आहे? ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम येणारं जे पावसाळी अधिवेशन आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या अनुदानासाठी घोषित होण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. तर आपण बघितलं की अघोषित शाळा आणि करणाऱ्या शाळा यांच्या याद्या ज्या आहेत त्या याद्या घोषित करून त्यांना अनुदानाची तरतूद करण्यासंदर्भात वेळापत्रक करण्यात आलेलं होतं. मात्र कोरोनाने हे जे वेळापत्रक आहे याच्यामध्ये अडथळा निर्माण आलेला होता आणि त्यानंतर करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांची विभागणी आहे. तपासणी करण्यात आलेली होती, विभागणी आहे, सुनावणी झाली आणि त्यानंतर सर्व माहिती मंत्रालयात पोच झालेली होती. माहिती मंत्रालयात पोच झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा काम जे आहे ते अधिकाऱ्यांच्या हातात होतं आणि जी फाईल जी आहे ती सर्व माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडून ही जी माहिती आहे ती अर्थ विभागाकडे पोच करण्यात आलेली होती. अर्थ विभागाकडे माहिती गेल्यानंतर अर्थ विभागामध्ये जे वरिष्ठ जे अधिकारी आहे अर्थ विभागातील त्यांच्याकडून कामकाजाला सुरुवात झालेली होती आणि कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये विलंब जो आहे तो होत होता. मग त्यामध्ये शिक्षक समन्वय संघ असेल, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्यामार्फत पुन्हा अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्यासोबत समवेत संपर्क करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं, की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. त्या संदर्भात पुन्हा अर्थ विभागाकडून अशी माहिती आता समोर येत आहे, की अर्थ विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची सही झालेली आहे. फाईल अर्थ विभागाकडून पुढं मुख्यमंत्र्यांच्या सहीला गेलेली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री यांची देखील सही झाल्याची माहिती समोर येत आहे. आता त्यानंतर ही जर सही झाली असेल तर फाईल जर मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर निश्चित सोमवार किंवा मंगळवारपर्यंत ही जी फाईल जी आहे ती पूर्ण होऊन त्याचा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होऊ शकतो. म्हणजेच येत्या मंगळवारी किंवा बुधवारी या ज्या अनुदानासाठी पात्र असणाऱ्या ज्या शाळा आहे म्हणजे ज्या त्रुटी ज्या शाळा होत्या त्या अनुदानासाठी पात्र म्हणून त्यांची यादी जी आहे ती घोषित होऊ शकते. मात्र इथं प्रश्न लगेच सुटत नाहीये कारण या नुकतंच जर आपण बघितलं तर सर्व जे विभाग असतील त्याला कोरोनामुळं अनुदान असेल किंवा जो काही निधी आहे त्या निधीला कात्री लावण्याचं काम जे आहे सर्व विभागांना करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या याद्या अनुदानासाठी घोषित झाल्या जरी करणाऱ्या शाळांचा मात्र अनुदानाचा प्रश्न जो आहे तो त्याविषयी मात्र आणखीही माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळं अनुदान मिळणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आणि त्यामुळं निधीला जर कात्री लागली तर मात्र अनुदान जे आहे ते पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये जाऊ शकतं. मात्र या संदर्भात जर काही घडामोडी जर झाल्या तर मात्र त्याविषयी पुन्हा माहिती आपल्याकडे आल्यानंतर ती माहिती बघूयात. परंतु सध्या त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची माहिती समोर येत नाही. तो जो प्रश्न आहे अजूनही अनुत्तरितच आहे. जे करणाऱ्या शाळा आहेत त्यांचा अनुदानाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आणि त्यानंतर ज्या अघोषित शाळा आहेत, त्या अघोषित शाळांची माहिती देखील आपण बघितलं की आयुक्त स्तरावरती सर्व विभागाची जवळपास माहिती जी आहे ती आलेली आहे. फक्त 1-2 जिल्ह्यांची माहिती जी आहे ती राहिलेली होती. काल त्या संदर्भात खैरे सरांचं जे उपोषण होतं त्यावेळेस सांगता करताना ज्या शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड असतील, त्याचसोबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी असतील, यांच्याकडून ही माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली होती, की ज्या अघोषित शाळा आहेत त्यांच्या सर्व जी माहिती आहे ती आयुक्त स्तरावरती मागवण्यात आलेली होती ती माहिती पोच झालेली आहे. आणि ही माहिती आल्यानंतर फक्त 1 ते 2 जिल्ह्यांची फक्त जी माहिती आहे ती राहिलेली होती आणि ती माहिती आल्यानंतर लवकरात लवकर हे कामकाज युद्ध पातळीवरती सुरू आहे. आणि त्यानंतर या सर्व अघोषित शाळांची जी माहिती आहे ती एकत्रित करून ती माहिती मंत्रालयात लवकरात लवकर पाठवण्याच्या दृष्टीने कामकाज जे आहे ते आयुक्त स्तरावरती सुरू असल्याचं काल शिक्षण विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहे यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं लवकरात लवकर ही माहिती जेवढी मंत्रालय स्तरावरती पोहोचेल तेवढं शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत चांगलं काम जे आहे ते होऊ शकतं.
आणि ही माहिती आता जवळपास त्यामध्ये काल सांगण्यात आलेलं होतं, की 15 दिवस तरी या कामकाजाला लागणार आहे आयुक्त स्तरावरती. त्यामुळं अघोषित शाळा या घोषित होण्याचा जो प्रश्न आहे तो या अधिवेशनामध्ये शक्यतो या अ, याद्या ज्या आहेत त्या पुढच्या अधिवेशनामध्ये अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होण्याकरिता जाऊ शकतात आणि निधीची तरतूद देखील पुढच्याच अधिवेशनामध्ये जाऊ शकते. असं एकंदरीतच प्रशासकीय कामकाजाच्या हालचालीवरून आणि वेगवेगळ्या जे शिक्षण विभागातील शिक्षण क्षेत्रातील विविध शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहे यांच्याकडून ही माहिती समोर येत आहे. त्यामुळे अघोषितच्या ज्या याद्या आहे अनुदानासाठी पात्र असल्याच्या याद्या, त्या याद्या अनुदानासह घोषित होऊ शकतात. परंतु त्याला पुढचं अधिवेशन जे आहे ते पुढच्या अधिवेशनामध्ये जाऊ शकतात. म्हणजे त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांचा अनुदानाचा प्रश्न आणि त्याचसोबत अघोषित शाळा आणि त्यांचं अनुदान जे आहे हे प्रश्न या अधिवेशनामध्ये येणाऱ्या हे जे आत्ता पावसाळी अधिवेशन आहे यामध्ये सुटेल का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे आणि त्यामुळं हा प्रश्न जर अनुत्तरित असेल तर त्यामुळे येणारं जे काही पावसाळी अधिवेशनानंतर पुढचं जे अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्येच हा प्रश्न जो आहे तो जाऊ शकतो. परंतु त्याकरिता अजूनही शिक्षकांना पाठपुरावा जो आहे तो करावा लागणार आहे. शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्यामार्फतच हा पाठपुरावा जर केला तर निश्चित लवकरात लवकर मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो. हा प्रश्न सुटेल, परंतु त्याकरिता पाठपुरावा जो आहे तो करावा लागणार आहे. परंतु हे होत असतानाच आपण जर बघितलं तर ज्या प्रचलित धोरण जे आहे त्या प्रचलित धोरणाविषयी प्रचलित धोरण जे आहे त्या या 2 प्रश्नांमध्ये मागं पडत चाललेलं आहे, की काय त्याला विलंब होत आहे, की काय असा प्रश्न आता शिक्षकांना वाटत आहे. कारण अघोषित शाळा आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा ज्या आहे त्या जेव्हा अनुदानासाठी पात्र होतील त्यानंतरच प्रचलित धोरण जे आहे 100% अनुदानाचा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो, असं याआधीसुद्धा शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं, की प्रचलित धोरण जे आहे ते जेव्हा घोषित शाळा आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र होतील, त्यानंतर सर्व शाळांची एकत्रित आकडेवारी घेतली जाईल आणि त्या शाळांना 100% अनुदानासाठी किती निधी लागतो, ही आकडेवारी घेतली जाईल आणि ती आकडेवारी घेऊन अर्थ विभागासमोर आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तो प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो. आणि त्यामुळं जर आता अघोषित शाळांची निधीसह घोषित होण्याची यादी निधीसह घोषित होऊ आणि त्याचसोबत त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांचा निधीचा प्रश्न जर पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये गेला, तर परत प्रचलितचं जर धोरण जे आहे त्याला देखील विलंब जो आहे तो होऊ शकतो. आणि त्यामुळं असं जर प्रश्न जर उद्भवत असेल, तर हे होत असतानाच इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जो समोर येत आहे, या इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालावरती बहिष्कार घालण्याच्या मनस्थितीमध्ये ज्या अघोषित शाळांवरती, त्रुटीपूर्तता शाळांवरती म्हणजेच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांवरील जे शिक्षक आहे, ते आता या मनस्थितीमध्ये येऊन ठेपलेले आहे, की लवकरात लवकर अनुदान मिळण्याकरिता पुन्हा इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालावरती बहिष्कार टाकायचा का? या मनस्थितीमध्ये सर्व शिक्षक आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये कारण ही जी माहिती आहे ती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे समोर येत आहे. त्यामुळे आता नेमकी काय होतंय इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या प्रक्रियेवरती शिक्षक बहिष्कार अघोषित आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांमधील शिक्षक बहिष्कार घालणार का? जर बहिष्कार घातला तर पुन्हा निकालाकरिता विलंब होऊन पुन्हा जी इंजिनिअरिंग, मेडिकलची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती लांबू शकते सायन्सची आणि त्यामुळं आता नेमकी काय होतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष हे लागलेलं आहे.